सकाळी सगळ्यांसाठी चहाचा आदण ठेवणारे आज अजून इले नाही आत. नाही पण कोणाशी किती वाद झालो तरी कधी नियम मोडलेलो नाही यांनी. काय झालं असेल काय कळत नाही. वहिनी काय झालं? दादा अजून उठाक नाही काय? नाही ग, उठले असतले पण अजून खाली येऊक नाही आहेत. माय अगं असं कसं होईल? तुझं काय बोलणं झालंय का दादा मामाशी? नाही रे श्रेनू, काल ओवीसोबत होतोय ना मी. त्यांच्याशी काय बोलणं झालं नाही माझा. कालच्या घडलेल्या प्रकाराचं नक्कीच त्रास झालो असणार यांका. अहो मी असे दार उघडा ना. अहो असं काय करतास? उघडा ना दार. मागं माहित आहे तुम्ही झोपलेला नाही आहात. तुम्ही दार उघडा बघू आधी. ऐकतास ना? अहो कशा केवढा त्रास करून घेतला स्वतः. उघडा ना दार. दार उघडा. अहो काय तुम्ही अजून बाहेर उभे असा? बघा ना, आतून दार बंद करून घेतले नाही यांनी. आताच नाही कधीपासून हाका मारते मी. श्रीनू मग आता काळजी वाटू लागली. उमाई तू थांब, मी बघतो. उमाई तुम्ही शांत व्हा. तुम्ही बाजू बघ. तुम्ही बाजू. दादा मामा, दादा मामा, दादा मामा, अरे दार उघड ना. असं काय करतोस? ए दादा, अरे दादा दार उघड. बाहेर ये दादा, सगळी तुझी वाट बघतात. अहो मावशी काय झालं? होय तुला हे दादा मामा दार उघडत नाही. अहो दार उघडा. दादा मामा, अरे बोल तरी काहीतरी. हा वकील साहेब बसा बसा बसा. हा ओम चहा दे. चहा देंका. हा धन्यवाद. हा तर वकील साहेब, तर मी काय सांगत होतोय काय गो? गजाली मारू चाहत? हा या बस 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 आहे सर. नाही नाही, तुमचं चालू दे. येते. हा जा. हा तर मी काय म्हणतोय, थांबा. हा तर वकील साहेब, मी तुमका इकडे कशासाठी बोलवलेला हा ता तुम्ही आधी समजून घ्या. हा मला थोडी कल्पना आली आहे. नाही पण तरी पण मी तुमका सगळं सांगतोय आधी. हा ता तुम्ही नीट ऐकून घेवा. काय हा आमच्या इस्टेटीच्या ना वाटण्या करूच्या चाललेल्या आहोत. हा तर एक मुलगी म्हणाल माका त्यातला काय काय मिळू शकता ता माका समजून घेऊचा. हा हा लक्षात आलंय माझ्या. हा तुमच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती किती आहे? म्हणजे हे जर तुम्हाला माहिती असेल तर आपण त्याच्यावर हे करू शकतो. हा माहित आहे ना मग कसा आमची शेती ना मंदिराच्या बाजूक लागून ती थेट गावाच्या मुख्य रस्त्यापर्यंत असा. आणि नदीला पाठ करून उभे राहलात ना तर नजर जाईस तवर आमरया. आणि पंचकृषीत ना आमच्या आंब्याक लय खोपा. आंब्याचं फळ तर ना एवढं मोठं हातात मावत नाही. तुमका पण 2 पेट्या पाठवून देत या. माड आणि पोकळी ता पण लय
माड तर इतके असत ना, या नांदिवलीत वर्षभरात अख्ख्या गावात पुरून उरतील. आणि हा घर पण हा. शिवाय दुसरा काय असात ना तर मी विचारून सांगतोय हा तुमका. हा पण ना ह्या सगळ्यातला माका काय मिळू शकता ता तुम्ही मग नीट सांगा. म्हणजे कसा मी माझो हिस्सो मागूक मोकळी. हा लक्षात आलं माझ्या. आधी मला सगळा हिशोब मांडावा लागेल, मग त्यात कोणाचे किती हिस्से हे सगळं बघतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे. सांगा सांगा नीट बघून माका काय तर सांगा. हा लवकर सांगा. घेवा घेवा चाय घेवा. घेतो. हो ठीक असस ना तुम्ही. कसा केलास? आता मामा असा का त्रास करून घेतोय स्वतःला? हे घर तुझ्यामुळे आहे. तू आधार आहेस या घराचा. तू तू म्हणशील तसंच होणार या घरात. हा दादा, शिनू म्हणताना तर खरा. ह्या घरात तुझ्या शब्दाबाहेर कुणीच नाही. बघलास सगळेजण घराचा किती विचार करतात. आपण लालिताईंशी सुद्धा बोलूया हो. समजवू त्यांका. त्यांचा स्वभाव माहित आहे ना तुमका. कदाचित थोडा वेळ गेलो ना की विसरतील त्या पण. हा तर तुम्ही काळजी करू नका आणि एवढा त्रास अजिबात करून घेऊ नका. चहा गार झालं बघा. मी गरम करून आणते. तोपर्यंत या बघू खाली या. दादा चल ना खाली जाऊया.